नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव BMS मराठी। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हिमोपोएटिक सिस्टीम म्हणजे हे बघणार आहे। आता हिमोपोएटिक सिस्टीम मधला आपण ब्लड आणि बॉडी फ्लुइड हा पार्ट बघणार आहे। याआधी आपण हिमोपोएटिक सिस्टीमचा कसं प्लाझ्मा प्रोटीन हा व्हिडिओ अपलोड केला आपल्या चॅनलवरती। आता ब्लड आणि बॉडी फ्लुइड पाहणार आहे। आता कसं आहे ह्या टॉपिकचं म्हणजे बॉडी हिमोपोएटिक सिस्टीमचा आपल्याला LAQ प्लस ACQचं वेटेज आहे। जर LAQ पडलं तर LAQ पडू शकतो किंवा ACQ तर आपला फिक्स असणार म्हणजे असणार पेपरमध्ये। तर आपल्याला चला आता व्हिडिओला सुरुवात करूया। आता ब्लडमध्ये काय सांगितलं आधी इंट्रोडक्शन बघूया की काय ब्लड इज अ डिफाइंड ॲज अ रेड कलर फ्लुइड दॅट सर्क्युलेट थ्रू द व्हस्क्युलर सिस्टम इन ह्यूमन अँड अदर व्हर्टिब्रेट कॅरिंग न्यूट्रिएंट अँड ऑक्सिजन टू अँड वेस्ट प्रोडक्ट इन्क्लुडिंग कार्बन डायऑक्साईड फ्रॉम द पार्ट ऑफ द बॉडी। म्हणजे काय म्हटलंय ऑक्सिजन आणि न्यूट्रिएंट सप्लाय करतं आणि वेस्ट प्रोडक्ट वगैरे काय असेल जे कार्बन डायऑक्साईड वगैरे असेल बॉडीचं ते शरीराबाहेर बाजूला म्हणजे वाहून नेण्याचं काम करतं। म्हणजे ॲट द टाइम न्यूट्रिएंट ऑक्सिजन बी वाहून नेतं आणि काय वेस्ट प्रोडक्ट पण वाहून नेतं। आणि काय म्हटलं ब्लड इज 8% ऑफ द टोटल बॉडी वेट। जे MCQचा महत्त्वाचं आहे की टोटल किती 8% ऑफ द टोटल बॉडी वेटचं ब्लड असतं। तसं प्रॉपर्टी ऑफ ब्लडची काय सांगितलं आता कलर प्रॉपर्टी ब्लड इज अ रेड इन कलर। आर्टेरियल ब्लड जे असतं ते क्लॅरेट रेड असतं बिकॉज इट कंटेन द मोर ऑक्सिजन। तसं व्हेनस जे ब्लड असतं ते पर्पल रेड कलरचं असतं बिकॉज इज मोर कसं असतं कार्बन डायऑक्साईड असल्यामुळे। त्यानंतर काय म्हटलं व्हॅल्यूम। आता व्हॅल्यूम काय सांगितलं नॉर्मल अडल्टमध्ये 5 लिटर असतील, फिमेलमध्ये 4.5 लिटर असतील, तर न्यूबॉर्न बेबीमध्ये 450 ml ची असतील। हे तुम्हाला MCQ ने महत्त्वाचं आहे। आता पुढचा पाहतोय आपण आता रिॲक्शन अँड pH। आता यामध्ये काय सांगितलं रिॲक्शन अँड pH मध्ये ब्लड इज स्लाइटली अल्कलाइन असतो, त्याचा pH असतो 7.4 इन नॉर्मल कंडिशनमध्ये। तसेच स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काय सांगितली याची किती 1.52 ते 1.61। हे तुम्हाला महत्त्वाचं MCQ ला विचारलं जातं की ब्लडची किती स्पेसिफिक ग्रॅव्हिटी सांगा वगैरे आणि pH वगैरे विचारलं जातं। नंतर आता व्हिस्कोसिटी वगैरे पाहतो आपण ब्लड कसं आहे 5 टाइम्स व्हिस्कस दॅन वॉटर। हे बी MCQचं महत्त्वाचे ध्यानात ठेवा हे पॉईंट। आणि इट इज मेनली ड्यू टू द RBC अँड प्लाझ्मा प्रोटीन म्हणून व्हिस्कस असतं। तसं आता कंपोजिशन ब्लडचं कसं आहे आता ब्लड कंटेन द ब्लड सेल विच आर कॉल्ड एज फॉर्म एलिमेंट। ब्लडमध्ये सेल्स असतात त्याला आपण फॉर्म एलिमेंट म्हणतो। ब्लड सेल कोणकोणते असते 3 टाइप्स ऑफ द सेल प्रेझेंट इन द ब्लड। कोणकोणते असतात ते की RBC म्हणजे RBC WBC आणि प्लेटलेट्स। RBC रेड ब्लड सेल, WBC व्हाईट ब्लड सेल, त्यानंतर प्लेटलेट्स किंवा थ्रोम्बोसाइट म्हणतो आपण याला। आता ब्लडचं पाहिलं प्लाझ्मा 55% असतो आणि जे फॉर्म एलिमेंट असतं 45% असतं। आता फॉर्म एलिमेंट तेच सांगितलं तीन ह्याचे RBC WBC आणि प्लेटलेट। आता प्लाझ्मा जे 55% प्लाझ्मा त्याचं कसं डिस्ट्रीब्युशन आहे सॉलिड वॉटर आणि गॅसेस। आता सॉलिड मध्ये कसं सांगितलंय की 78% सॉलिड असतं, त्यात वॉटर कसं सांगितलंय आता वॉटर सांगितलं 90 to 93% सांगितले आणि गॅसेस सांगितले ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन। आता सॉलिडमध्ये कोणते ऑर्गॅनिक सबस्टन्स आणि इनऑर्गॅनिक सबस्टन्स असतात। आता काय सांगितलं प्लाझ्मा। आता प्लाझ्मा बघतोय प्लाझ्मा इज अ स्ट्रोक कलर क्लिअर लिक्विड पार्ट ऑफ द ब्लड। म्हणजे काय म्हटलं जे क्लिअर लिक्विड पार्ट ज ब्लडचं असतं त्याला प्लाझ्मा म्हटले। काय म्हटलं इट कंटेन 90 to 93% ऑफ द वॉटर। त्यामध्ये 92 ते 93% काय पाणी असतं आणि 7 ते 8% सॉलिडचा पार्ट असतो आणि जे उरलेला रिमेनिंग पार्ट असतो ते 0.1% चा गॅसेस असतात। 8 to 9% सॉलिड असतं असं म्हटलं याच्यात। त्यानंतर आता काय सांगितलं पुढं आता पुढं बघतो आपण सॉलिड। आता सॉलिड पार्ट मध्ये काय काय सांगितलं आपल्याला नेमकं मध्ये सॉलिड पार्ट मेनली डिवाइड इंटू ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक सबस्टन्समध्ये। आता सिरम पाहतो आपण। आता सिरम मध्ये काय सांगितलं सिरम इज अ क्लिअर स्ट्रॉ कलर फ्लुइड आहे, त्यामुळे दॅट ओजेस फ्रॉम द ब्लड क्लॉट। म्हणजे काय म्हटलंय जेव्हा आपलं एखादी इंजुरी वगैरे होते आपल्याला त्यामुळे जेव्हा ब्लड बाहेर येतो तिथं जो क्लॉट तयार होतो ते क्लॉटचा जो तयार झाला जो वरचा जो ओजेस म्हणजे क्लॉट तयार होतो तो असतो सिरमचा असं क्लॉट असतो। त्यानंतर इट इज डिफरंट फ्रॉम द प्लाझ्मा बिकॉज ओनली द अब्सेन्स ऑफ द काय म्हटलंय बिकॉज द ओनली अब्सेन्स ऑफ द फिब्रोजन। म्हणजे काय म्हटलंय की फक्त प्लाझ्मापेक्षा वेगळं आहे, फक्त त्यात फिब्रोजन नसतो। कशा प्रकारे सिरम कंटेन ऑल अदर द कॉन्स्टिट्युएंट ऑफ प्लाझ्मा एक्सेप्ट ऑफ द फिब्रोजन। म्हणजे सिरममध्ये सगळं असतं फक्त फायब्रोनोजन नसतो। हे MCQचं महत्त्वाचं की काय सिरममध्ये नसतं। तसंच काय फिब्रोनोजन इज ॲब्सेंट इन द सिरम बिकॉज इट कन्वर्ट इंटू फिब्रिन ड्युरिंग द ब्लड क्लॉट। म्हणजे काय होतं जेव्हा फिब्रिनोजनचं काय होतं फिब्रिनमध्ये कन्वर्ट होतं जेव्हा ब्लड क्लॉटिंग वगैरे होती आपली त्या जागेवर का लागलं असतं इंजर्ड वगैरे झालं तर काय होतं तिथं लागण्याच्या जागेवर मग तिथं क्लॉट तयार होतो आणि जो क्लॉट तयार झालाय त्यामध्ये तो फिब्रिनोजन नसतो कारण ते फिब्रिनमध्ये कन्वर्ट होतं। अशा प्रकारे जे सिरम असतो सिरमचं हे काय एक आपलं काय सूत्र वगैरे फॉर्म्युला आहे प्लाझ्मा मायनस फिब्रिनोजन। हे मेन आहे तुम्हाला MCQ ला विचारलं जाऊ शकतं की रिकाम जागामध्ये वगैरे। त्यानंतर आता प्लाझ्मा प्रोटीन पाहतो आपण सिरम अल्बुमिन, ग्लोबुलिन, फिब्रिनोजन। यावरती आपण एक स्पेशल ACQ बनवलेला आहे आणि त्यावरती तुम्ही जाऊन व्हिडिओ तुम्ही आपल्या बघू शकता। तुम्हाला कॉमेंट सेक्शन किंवा डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक मिळेल। आता पुढं पाहतोय आपण सिरम कंटेन ओनली अल्बुमिन आणि ग्लोबुलिन। आता सिरममध्ये अल्बुमिन असतो आणि ग्लोबुलिन असतो, फक्त 2 असतात। त्यामध्ये नॉर्मल व्हॅल्यू जी असते नॉर्मल व्हॅल्यू ऑफ प्लाझ्मा प्रोटीन R टोटल प्रोटीन असते किती 7.3 ग्राम पर डेसिमल लिटर। नंतर सिरम अल्बुमिन असते
4.7 ग्राम पर डेसिमल लिटर, त्यानंतर काय डेसिलिटर, त्यानंतर काय म्हटलं फिब्रोनिजर 0.3 ग्राम पर डेसिमल लिटर. नंतर काय म्हटलंय अल्बुमिन आणि ग्लोबुमिनचा रेशो IMP हा आपल्याला बऱ्याच वेळेस म्हणजे MCQ ला विचारला जातो. तर हा रेशोमध्ये काय सांगितलंय, कशात रेशो आहे, द रेशो बिटवीन द प्लाझ्मा लेवल ऑफ अल्बुमिन तसंच अँड ग्लोबुलिन. प्लाझ्मा लेवलचा जे अल्बुमिन आणि ग्लोबुलिन, कोणता प्लाझ्मा लेवलचा अल्बुमिन आणि ग्लोबुलिनचा जो रेशो असतो त्याला काय म्हटलेलं आहे आपण की अल्बुमिन ग्लोबुलिन रेशो म्हटलं. नॉर्मल जी EG व्हॅल्यू असते 2:1 असते. इट इज IMP इंडिकेटर ऑफ डिसीजेस, कोणकोणते काय इनव्हॉल्विंग द लिव्हर अँड किडनीचे डिसीज वगैरे. त्यानंतर काय म्हटलं प्रॉपर्टीज ऑफ प्लाझ्मा प्रोटीन. आता काय म्हटलं मॉलिक्युलर वेट दिलंय, अल्बुमिनचं दिलंय अल्बुमिन 69 किलो डाल्टन, ग्लोबुलिन दिलंय 156 किलो डाल्टन आणि फिब्रोनिजनचं दिलंय 4 लाख. अशा प्रकारे ॲज पर द आपल्या सिबलिंगमच्या बुकनुसार हे व्हॅल्यू आहे. त्यानंतर आता काय सांगितलं आता स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काय सांगितलं, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ प्लाझ्मा काय 1.026. नंतर आता फंक्शन ऑफ ब्लड हे महत्त्वाचं आपल्यासाठी की ब्लडवर ACQ स्वतः पर्सनल ACQ येऊ शकतो. त्यामध्ये आपलं एवढं सगळं ब्लडच्या प्रॉपर्टीज वगैरे सगळं लिहून त्यात फंक्शन लिहावं लागतं. फंक्शन काय न्यूट्रिटिव्ह फंक्शन आहे. आता इथं एक नुसतं आपण हेडिंग दिले पण तुम्हाला इथं एक्सप्लेन करावं लागेल जर पेपरमध्ये पडलं तर. आता न्यूट्रिटिव्ह फंक्शन म्हणजे कशा प्रकारे न्यूट्रिटिव्ह फंक्शन आहे, रिस्पिरेटरी फंक्शन आहे म्हणजे रिस्पिरेटरी म्हणजे कसं काय करतं वगैरे. एक्सक्रेटरी फंक्शन म्हणजे कसं सांगितलं की वेस्ट प्रोडक्ट वगैरे वाहून नेत काम करतं, एक्सक्रेटरी फंक्शन आहे. तसं ट्रान्सपोर्ट ऑफ हार्मोन अँड एन्झाईम, त्यानंतर रेग्युलेशन ऑफ वॉटर बॅलन्स, तसं रेग्युलेशन ऑफ ॲसिड बेस बॅलन्स, रेग्युलेशन ऑफ बॉडी टेम्परेचर, त्यानंतर स्टोरेज फंक्शन अँड डिफेन्स मेकॅनिझम वगैरे हे त्याचे ब्लडचे फंक्शन आहेत. आता फंक्शन ऑफ प्लाझ्मा प्रोटीन, रोल इन अ कॉग्युलेशन ऑफ ब्लड, त्याला काय म्हटलं आहे फिब्रोनोजनची जी प्रोटीन वगैरे प्लाझ्मा प्रोटीन काम करते. रोल इन डिफेन्स मेकॅनिझम त्यात गामा ग्लोबुलिन. नंतर रोल इन मेंटेन ऑफ द ऑनकॅटिक प्रेशर म्हणजे ऑस्मोटिक प्रेशर, ते अल्बुमिन प्रोटीनचं काम आहे. अल्बुमिन जनरेट अबाउट द 70% ऑफ द जे ऑस्मोटिक प्रेशर असतं किंवा ऑनकॉटिक प्रेशर आपण असं म्हणतो. अल्बुमिन 70% प्रेशर क्रिएट करते. कोणतं ऑनकॉटिक प्रेशर म्हणजे आपलं कोणतं ते ऑस्मोटिक प्रेशर. आता RBCवर सेपरेट एक ACQ पाहायला मिळू शकतो आपल्या पेपरमध्ये. आता RBC आपण सुरुवात करू शकतो. आता इंट्रोडक्शन RBC काय, RBCज आर नॉन न्यूक्लिएटेड फॉर्म ऑफ एलिमेंट इन द ब्लड. आता काय म्हणतात RBCज आर नोन ॲज अ युरेथ्रोसाइट. याला म्हटलं युरेथ्रो काय म्हटलं, युरेथ्रो मीन्स रेड, त्यामुळे याला RBC म्हणतो. आता रेड कलर ऑफ द रेड ब्लड सेल का म्हणून रेड कलर असतो, ड्यू टू प्रेझेन्स ऑफ द कलरिंग पिगमेंट कॉलेट हिमोग्लोबिननुसार, त्यामुळे आपल्या ब्लडला लाल रंग असतो किंवा रेड कलर असतो. आता RBC प्ले व्हायटल रोल इन ट्रान्सपोर्ट ऑफ रेस्पिरेटरी गॅसेस. RBCचं मेन फंक्शन असते काय, ट्रान्सपोर्ट करायचं रेस्पिरेटरी गॅसेसचं. आता RBCs आर लार्जर इन नंबर कम्पेअर्ड इन टू द अदर 2 सेल नेमली ॲज WBC अँड प्लेटलेट. काय RBC संख्येने जास्त असते WBCs अँड प्लेटलेटमध्ये. नॉर्मल जी व्हॅल्यू सांगितली त्याची किती, RBC काउंट बिटवीन 4 to 5.5 मिलियन म्हणजे 4 ते 5.5 मिलियनपर्यंत ह्याची संख्या असते. म्हणजे इन अडल्ट मेलमध्ये 5 गेला तर 5 मिलियनमध्ये आणि फिमेलमध्ये पाहायला गेलं अडल्ट तर 4.5 मिलियनमध्ये. आता नॉर्मल शेप जर पाहिलं तर डिस्क शेप असते आणि बाय कॉन्केव्ह असते. म्हणजे अशी डिस्क शेप असते आणि अशी बाय कॉन्केव्ह शेपमध्ये ही आपली RBC आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे माझा थोडी चपटीची आणि डिस्क शेपमध्ये अशा प्रकारे किंवा डंबेल शेपमध्ये. नंतर आता पाहतोय आपण आता नॉर्मल व्हॅल्यू पाहतो आपण. ह्याचे नॉर्मल साईज वगैरे डायमीटर असते 7.2 7.2 मायक्रो. नंतर थिकनेस पाहिले ॲट पेरिफेरीला थिकर असते विथ पेरिफेरीला साईडला असते 2.2 मायक्रो. नंतर ॲट द सेंटरला थिनर होती 1 मायक्रो. अशा प्रकारे मायक्रोचं हे किती असतं 10⁻⁶ मीटर. अशा प्रकारे मायक्रो आहे असतं 10⁻⁶ मीटर नाही 10⁻⁶ अशा प्रकारे हे युनिट असतं मायक्रोचं. नंतर काय व्हॅल्यूम्स पाहायला गेलं तर 85 to 90 क्युबिक मायक्रो हे त्याचं व्हॅल्यूम असतं. नंतर हे MCQ महत्त्वाचं हे ध्यानात ठेवा की मागच्या वर्षी 2024ला यावरती MCQ होता. आता ह्या वर्षी MCQ असू शकतो किंवा नसू शकतो पण MCQ महत्त्वाची व्हॅल्यू द्या. नंतर आता नॉर्मली स्ट्रक्चर पाहायला गेलं तर रेड ब्लड सेल जे असे ते नॉन न्यूक्लिएट असते मेनली, पण ओनली मॅमल विच आर न्यूक्लिएटेड. न्यूक्लिएटेड कोणात असते कॅमलमध्ये. हे बी महत्त्वाचं MCQचं महत्त्व आहे. जे गोल केलं ते MCQला ध्यानात ठेवा. नंतर काय म्हटलं बिकॉज ऑफ द अब्सेन्स ऑफ न्यूक्लियस इन द ह्युमन RBC DNA इज ऑल्सो अब्सेंट. नंतर मायट्रोकॉन्ड्रियम अँड गोल्गी ॲपरेटस ऑल्सो अब्सेंट इन RBC मध्ये. का अब्सेंट असतो, जर RBC मध्ये मायटोकॉन्ड्रिया आणि गोल्गी ॲपरेटस असतं तर जो ते काय म्हणतात जे आपलं ट्रान्सपोर्ट करायचं न्यूट्रिशन वगैरे त्यांनी ते जाऊनच दिलं नसतं, स्वतःकडेच घेतलं असतं. म्हणजे ऑक्सिजन वगैरे जेवढं आपल्या काय बॉडीला पाहिजे ते मायटोकॉन्ड्रिया आणि गोल्गी ॲपरेटसने वगैरे त्याचा RBCने घेतला असता आणि आपल्या बॉडीला भेटलाच नसतं ऑक्सिजन सप्लाय. तर त्यामुळे ह्यांच्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया आणि गोल्गी ॲपरेटस अब्सेंट असतं म्हणजे नसतं. नंतर पाहायला गेलं फेट ऑफ RBC म्हणजे रेड ब्लड सेल म्हणजे कसं मरण कसं होतं.
म्हणजे नशीब म्हटलं कशा प्रकारे. लाईफ स्पॅन किती सांगितलं 120 दिवसाचा. स्प्लीन इज कॉल्ड ॲज ग्रेव्हयार्ड ऑफ RBC. MCQचा महत्त्वाचं आहे MCQ दृष्टीने. नंतर पाहायला गेलं आता फंक्शन ऑफ रेड ब्लड सेल, यामध्ये काय सांगतात ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन फ्रॉम द लंग टू टिश्यू. लंगकडून टिश्यू नेणं. आता इकडे बघा हे समजा आपले लंग्स येते, लंग्स इकडं आपला तुला समजा हे लंग्स बाहेर ॲटमॉस्फिअर आणि आपलं टिश्यू वगैरे. आता पहिलं काय की ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन फ्रॉम द लंग टू हे करणं. आता हे O2 इकडं सप्लाय करून राहिला. नंतर काय म्हटलं इन द RBC कंबाईन विथ ऑक्सिजन टू फॉर्म द ऑक्सिहिमोग्लोबिन. अबाउट द 97% ऑफ द ऑक्सिजन इट इज ट्रान्सपोर्ट इन द ब्लड इन द फॉर्म ऑफ द ऑक्सिहिमोग्लोबिन. दोन्ही महत्त्वाचे आहे ऑक्सिहिमोग्लोबिन आणि 97%. काय होतं जेव्हा ऑक्सिजन असतो ते RBCमध्ये बसतो, त्यांची मग एक गाडी तयार होती, ती गाडीला काय म्हटलं ऑक्सिहिमोग्लोबिन, आणि ती गाडी 97% काय करते ऑक्सिजन सप्लाय करते. नंतर काय म्हटलं ट्रान्सपोर्ट ऑफ कार्बन डायऑक्साईड फ्रॉम द टिश्यू टू द लंग. म्हणजे काय होतं इकडं ऑक्सिजन द्याला, इकडे काय होतं कार्बन डायऑक्साईड घेऊन आला. काय म्हटलं हिमोग्लोबिन कंबाईन विथ काय कार्बन डायऑक्साईड आणि इट फॉर्म विथ कार्ब हिमोग्लोबिन. तेच कार्बन डायऑक्साईड आता ऑक्सिजन सोडला टिश्यूकडं, मग काय होतं ते ऑक्सिजन सोडला इकडे टिश्यूकडं असा, नंतर तीच गाडी वापस फिरली आता यासाठी, मग त्या गाडीमध्ये पुन्हा कार्बन डायऑक्साईड बसला, मग त्या गाडीला काय नाव ठेवलं आपण कार्ब हिमोग्लोबिन. आणि त्यात 30% जे कार्बन डायऑक्साईड असते ते ह्या फॉर्ममध्ये कार्ब हिमोग्लोबिनच्या फॉर्ममध्ये आपल्याला वाहन घेऊन येतं. नंतर बफरिंग ॲक्शन इन द ब्लड हिमोग्लोबिन फंक्शन ॲज अ गुड बफर म्हणून काम करतं. त्यानंतर इन ब्लड ग्रुप डिटर्मिनेशनमध्ये RBCसुद्धा रोल आहे. RBCs कॅरी द ब्लड ग्रुप अँटीजन लाईक अँटीजन A, अँटीजन B अँड RH फॅक्टर वगैरे. नंतर काय म्हटलं डिस्ट्रक्शन ऑफ RBC, हे महत्त्वाचं पॉईंट आहे. डिस्ट्रक्शन ऑफ RBC खूप छान पॉईंट आहे. SCQला आपल्याला विचारलं जाऊ शकतं की डिस्ट्रक्शन वगैरे कशा प्रकारे होतं. त्यानंतर कसं इन स्प्लीनमध्ये कसं रिलीज ऑफ स्प्लीनमध्ये RBC अगोदर जाती, त्यानंतर तिचा हिमोग्लोबिन वेगळा होतो रिलीज हिमोग्लोबिन. त्यानंतर हिमोग्लोबिनचे पुन्हा 3 पार्टमध्ये मोडलं जातं, आयर्न प्लस ॲपोफेरिटिन, नंतर ग्लोबिलिन आणि पोरफायरिन. आता आयर्न प्लस ॲपोफेरिटिनमधला काय होतं फेरिटिन काय केला जातो काढला जातो आणि तो स्टोअर आणि रियूजसाठी वापरला जातो. नंतर असतो ग्लोबुलिनचं काय होतं प्रोटीन पूलमध्ये काम होतं, नंतर तो काय करतो स्टोअर केला जातो रियूज केला जातो. त्यानंतर काय पडलं पोरफायरिनमधला काय असतो की बिलिरुबिन आणि तो एक्सट्रॅक्ट केला जातो. बिलिरुबिन आपल्या शरीरासाठी चांगला नसतो, त्यामुळे तो एक्सक्रेट केला जातो अशा प्रकारे. आता व्हेरिएशन इन नंबर ऑफ RBCमध्ये व्हेरिएशन कसं, आता फिजिओलॉजिकल व्हेरिएशन ते टेम्पररी असतं, पॅथॉलॉजिकल व्हेरिएशन असतं ते परमनंट असतं. आता एक बघूया. फिजिओलॉजिकल व्हेरिएशन इन्क्रीज इन RBC काउंट, त्याला काय म्हटलं फिजिओलॉजिकल पॉलिसायथिमिया. पॉली मीन्स इन्क्रीज, सायथिमिया म्हणजे सेल्स, म्हणजे काय झालं नंबर इन्क्रीज झाला पॉलिसायथिमिया. इन्क्रीज इन RBC काउंट नोन एज पॉलिसायथिमिया. इट ऑकर ऑफ द बोथ फिजिओलॉजिकल अँड पॅथॉलॉजिकल कंडिशन. दोन्ही कंडिशनमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. द इन्क्रीज इन नंबर ड्युरिंग द कंडिशन ऑफ मार्जिनल अँड टेम्पररी. मार्जिनल म्हणजे कसे परमनंट सुद्धा असू शकते किंवा टेम्पररी सुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकते. ऑकर इन द फॉलोइंग कंडिशन कसे एजनुसार मिळतं. ॲट द बर्थमध्ये RBC काउंट किती असतो 8 to 10 मिलियनपर्यंत असतो. द काउंट डिक्रीजेस विथिन 10 days आफ्टर द बर्थ ड्यू टू द डिस्ट्रक्शन ऑफ द RBCs कॉज इन द फिजिओलॉजिकल जॉन्डिस इन द सम न्यूबॉर्न बेबीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. असा जॉन्डिस वगैरे पाहायला मिळतो. 10 दिवसात RBC काउंट कमी होतो. नंतर सेक्स वगैरे पाहायला गेलं तर बिफोर द प्युबर्टी अँड आफ्टर द मेनोपॉज इन द फिमेल द RBC काउंट इज सिमिलर टू दॅट द मेल. म्हणजे मेलप्रमाणेच असतो की बिफोर प्युबर्टी याचे आणि आफ्टर मेनोपॉज नंतर. त्यानंतर हाय अल्टिट्यूडवर जर गेलो कुठं डोंगरावरती वगैरे तर इनहिबिटंट ऑफ माउंटन अबाव द 10,000 फीट फ्रॉम द मीन सी लेवलच्या वर 10,000 फूटच्या वर जर गेलं हॅव एन इन्क्रीज ऑफ RBC काउंट ऑफ मोर दॅन ऑफ द 7 मिलियन. म्हणजे काय होतं जर टेंकडार वगैरे गेलं 10 फूट समुद्र पातळी 10,000 फूट समुद्र पातळीच्या वर तर तिथं आपल्याला 7 मिलियनपेक्षा बी जास्त काय RBC काउंट पाहायला मिळतो. इट इज ड्यू टू द हायपोक्झिया डिक्रीज इन ऑक्सिजन लेवल टू द टिश्यू इन द हाय अल्टिट्यूड. हायपोक्झिया एक सेपरेट पॉईंट आहे, यावरती SCQ पडलेला आहे लास्ट 1-2 वर्षामध्ये. तर हायपोक्झिया पण हा पॉईंट तुम्ही एकदा छानपैकी प्रिपेअर करून ठेवा. नंतर आता पुढे जर पाहायला गेलं तर आता हाय अल्टिट्यूडवर गेल्यावर कशा प्रकारे वाढतं RBC ते बघूया. हाय अल्टिट्यूडवर गेला हायपोक्झिया झाला म्हणजे काय RBC काउंट वगैरे वाढला, त्यामुळे काय होतं स्टिम्युलेशन ऑफ किडनीचं वगैरे वाढतं, त्यामुळे प्रोडक्शन ऑफ इरेथ्रोपोएटिन होतं किडनीमुळं. किडनी काय करतं इरेथ्रोपोएटिनला फॉर्म करतं, नंतर स्टिम्युलेशन इन बोन मॅरो आणि त्यामुळे काय होतं प्रोडक्शन ऑफ RBC वगैरे होतं अशा प्रकारे होतं. नंतर काय म्हटलं मस्क्युलर एक्सरसाइजेस वगैरे त्यामध्ये काय होतं
की मस्क्युलर एक्सरसाइजमध्ये की आपला वाढतं वगैरे RBC. नंतर इमोशनल कंडिशन, इन्क्रीज इन इन्व्हायरमेंटल टेम्परेचर आणि आफ्टर मील. आता एक सांगायचं राहून गेलं की हायपोक्सिया म्हणजे काय होतं, जेव्हा आपण टेकाडारा वगैरे जातो तर तिथं काय होतं, आपलं ऑक्सिजन लेवल काय सप्लाय आपला कमी होतो बॉडीमध्ये. त्यामुळे काय गेल्यामुळे काय होतं, हायपोक्सिया वगैरे अशी कंडिशन आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे आपल्याला बॉडीमध्ये ऑक्सिजन कमी झालं तर RBC संख्या वगैरे वाढली जाते, ही अशी RBCचे होतं. नंतर काय म्हटलं आता डिक्रीज इन RBC काउंट वगैरे. डिक्रीज इन RBC काउंट इन द फॉलोइंग फिजिओलॉजिकल कंडिशन. कोणकोणते कंडिशन आहे, हाय बॅरोमेट्रिक प्रेशर, ॲट हाय बॅरोमेट्रिक प्रेशर ॲज इन द डीप सी वगैरे आपल्याला पाहायला मिळतं. नंतर ड्युरिंग स्लीप वगैरे असेल आणि प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा आपल्याला कमी झालेलं RBC काउंट मिळतं. आता पॅथॉलॉजिकल कंडिशन पाहतो आपण. RBC काउंट काय वाढतो, पॅथॉलॉजिकल पॉलिसायथेमिया वगैरे, आणि डिक्रीज काय होतं, ॲनिमिया वगैरेमध्ये पॅथॉलॉजिकल कंडिशनमध्ये आपण पाहायला मिळतो. आता हे परमनंट आहेत, पॅथॉलॉजिकल म्हणलं की परमनंट आहे. आता इरेथ्रोपोइसिस, आता हा मागच्या वर्षी 2024ला क्वेश्चन होता, इरेथ्रोपोइसिस वगैरे कशी होती. आता वर्ड इरेथ्रोपोइसिस म्हणजे फॉर्मेशन. इरेथ्रोपोइसिस इज द प्रोसेस ऑफ द ओरिजिन अँड डेव्हलपमेंट अँड मॅच्युरेशन ऑफ द इरेथ्रोसाइट. आता कसं झाली ते बघूया आपण. आता काय एक स्टेप बघायचे आपल्याला. आता ह्यामध्ये कसं सांगितलं की हिमोसायटोब्लास्ट, नंतर प्रो इरेथ्रोब्लास्ट, त्यानंतर काय म्हटलं अर्ली नॉर्मोब्लास्ट, मग इंटरमिडिएट नॉर्मोब्लास्ट, नंतर लेट नॉर्मोब्लास्ट आणि रेटिक्युलोसाइट आणि युरेथ्रोसाइट. आता एक सिंपल बघूया. आता ध्यानात ठेवायचं काय, हिमोसायटोब्लास्ट, हे बघा हिमोसायटोब्लास्ट, त्यानंतर प्रो हिमोसायटोब्लास्ट, त्यानंतर काय म्हटलं प्रो इरेथ्रोब्लास्ट, त्यानंतर मग हे झालं अर्ली, इंटरमिडिएट अँड लेट नॉर्मोब्लास्ट. हे 3 स्टेप आहे. अर्ली नॉर्मोब्लास्ट, इंटरमिडिएट नॉर्मोब्लास्ट आणि लेट नॉर्मोब्लास्ट असं. नंतर काय म्हटलं रेटिक्युलोसाइट आणि इरेथ्रोसाइट. अशा प्रकारे टोटल काही स्टेजेस आहेत इरेथ्रोपोइसिसच्या. आता एक बघूया. आता काय आता ते झाले अशा प्रकारे. हे पूर्ण एसिक्युल असे मागच्या वर्षीच क्वेश्चन होता अशा प्रकारे. आता हिमोग्लोबिन पाहूया काय म्हटलं. इंट्रोडक्शनमध्ये हिमोग्लोबिन म्हणजे HB इज द आयन कंटेनिंग कलरिंग मॅटर ऑफ द रेड ब्लड सेल. फंक्शन काय सांगितलं, फंक्शन ऑफ हिमोग्लोबिन इज टू कॅरी द रिस्पिरेटरी गॅसेस, ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साईड. म्हणजे काय करतं, रिस्पिरेटरी गॅसेस वाहून नेण्याचं याचं फंक्शन मेनली ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड वगैरे. आता म्हटलं हिमोग्लोबिन. आता हिमोग्लोबिनमध्ये 2 IMP फंक्शन नेमली कोणते, ट्रान्सपोर्ट ऑफ रेस्पिरेटरी गॅसेस आणि बफर ॲक्शन. नॉर्मल द हिमोग्लोबिन कंटेन, ॲव्हरेज हिमोग्लोबिन कंटेन इन ब्लडमध्ये 14 ते 16 ग्राम पर डेसिलिटर. ही त्याचं नॉर्मल एवढं ब्लडमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, 14 ते 16 ग्राम पर डेसिलिटर. नंतर मग पाहायला गेलं नॉर्मल व्हॅल्यू एजनुसार ॲट बर्थला असतं 25 ग्राम पर डेसिलिटर, तर 3ऱ्या महिन्यापर्यंत होतं 20 ग्राम पर डेसिलिटर, मग 1 महिन्यापर्यंत 14 ग्राम पर डेसिलिटर, आणि प्युबरिटीपर्यंत जर पाहायला गेलं 14 ते 16 ग्राम पर डेसिलिटरनुसार एवढं नॉर्मल जे आपलं हे काय म्हणता येईल हिमोग्लोबिनची रेंज असते अशा प्रकारे. आज सेक्सनुसार पाहायला गेलं तर अडल्ट मेलमध्ये 15 ग्राम पर डेसिलिटर आपल्याला पाहायला मिळतं, आणि अडल्ट फिमेलमध्ये 14.5 ग्राम पर ग्राम पर डेसिलिटर आपल्याला पाहायला मिळतं. आता आपल्या इंडियन फिमेलमध्ये अशी कंडिशन आहे की 12-10च्या खाली त्यांचं हिमोग्लोबिन असतं, त्यांच्यामध्ये ॲनिमिया आपल्याला पाहायला मिळतो. आपल्या इंडियन वुमनमध्ये जास्त हिमोग्लोबिनची कमतरता आपल्याला ब्लडमध्ये पाहायला मिळते जास्त, तर ही अशी कंडिशन आहे. त्यानंतर स्ट्रक्चर ऑफ हिमोग्लोबिन, त्यामध्ये आयन प्लस पोरफायरिन प्लस ग्लोबुलिन. आता हे असं स्ट्रक्चर कसं आहे, आयन पोरफायरिन आणि ग्लोबुलिनने बनलेलं आहे. आता ग्लोबुलिनमध्ये 2 अल्फा 2 बीटा चेन असते. अल्फा चेनमध्ये 141 अॅमिनो ॲसिड असते, तसं 146 अॅमिनो ॲसिड असते. ते सांगितलं आहे आयन पोरफायरिन आणि ग्लोबुलिन. आणि पोरफायरिन कसं असतं, पिगमेंट पार्ट ऑफ द हिमचा असतो, आणि ग्लोबुलिनकडे 2 अल्फा 2 बीटा चेन असते. त्यात अल्फामध्ये 141 अॅमिनो ॲसिड आणि बीटामध्ये 146 अॅमिनो ॲसिड असते अशा प्रकारे. आता पुढं पाहतो आपण टाईप्स ऑफ नॉर्मल हिमोग्लोबिन. यामध्ये काय सांगितलं मेनली 2 टाईप असेल, अडल्ट हिमोग्लोबिन आणि फिटल हिमोग्लोबिन, HbA आणि HbF. आता कसं असलं रिप्लेसमेंट ऑफ फिटल हिमोग्लोबिन बाय द अडल्ट हिमोग्लोबिन इमिडिएटली आफ्टर बर्थ. मध्ये काय होतं, बर्थ जेव्हा होती तेव्हा काय होतं HbFचं HbA होतं अशा प्रकारे. नंतर HbFचं HbA होतं. इट इज कम्प्लिटेड ॲट अबाउट 10th to 12th वीक ऑफ द आफ्टर बर्थ. बर्थच्या 10व्या किंवा 12व्या आठवड्यानंतर हा पूर्ण होतं. बोथ टाईप ऑफ हिमोग्लोबिन डिफरंट फ्रॉम इच अदर स्ट्रक्चरली अँड फंक्शनली. आता पुढचं पाहतो आपण व्हाईट ब्लड सेल म्हणजे WBCs. आता इंट्रोडक्शन पाहूया. White blood cell are leukocytes are the colorless and nucleotide form element of a blood cell. नंतर compare the RBCs and WBCs are larger in size and lesser in number. Role of RBC defense mechanism मध्ये and protect body from the invading
ऑर्गॅनिझम बाय ॲक्टिंग द लाईक सोल्जरसारखं काम करतं. नॉर्मल व्हॅल्यू असते 4000 ते 11000 क्युबिक MM ऑफ ब्लडमध्ये आपल्याला अशी रेंज याची पाहायला मिळते. आता MCQचे पॉईंटने महत्त्वाचे हे जे गोल वगैरे केले, जे स्क्वेअरमध्ये आपण सर्कलमध्ये केलेत वगैरे. नंतर आता WBCचे 2 टाईप आहे, ग्रॅन्युलोसाइड, अग्रॅन्युलोसाइड. ग्रॅन्युलोसाइडमध्ये काय 3 प्रकार पडतात, न्यूट्रोफिल, इसिनोफिल, बेसोफिल. NEB म्हणजे NAB नाब असं ध्यानात ठेवू शकतो. आणि अग्रॅन्युलोसाइडमध्ये लिम्फोसाइड आणि मोनोसाइड. यावरती सुद्धा MCQ पाहायला मिळतो आपल्या पेपरमध्ये आपल्याला. आता ग्रॅन्युलोसाइडमध्ये काय, ग्रॅन्युल आर प्रेझेंट देअर सायटोप्लाझम, अग्रॅन्युलोसाइडमध्ये ग्रॅन्युल आर ॲब्सेंट देअर सायटोप्लाझममध्ये, अशा प्रकारे. आता पुढं बघतो आता पुढं काय दिलं आहे की न्यूट्रोफिल, एक बघूया. आता न्यूट्रोफिलमध्ये 2 ते 5 लोब असतात, नोन ॲज पॉलिमॉर्फ हे म्हणजे मेनी स्ट्रक्चर असते त्याला, नोन ॲज पॉलिमॉर्फ. नंबर ऑफ लोब्स कशाचे, यंगर सेलमध्ये कशाचे, न्यूक्लियस इज नॉट लोब, न्यूक्लियस लोब नसतो. पण जेव्हा ओल्डर होती तेव्हा न्यूक्लियसचा इथं कसं होतं, 2 ते 5 लोबमध्ये होता न्यूक्लियस होतो. नंतर इसिनोफिल पाहायला गेलं तर हा बायलोब असतो. न्यूक्लियस इज बायलोब आणि स्पेक्ट्रल शेपचा म्हणजे स्पेक्ट्रल म्हणजे चष्म्याच्या आकारचा असं होऊन जातो. डायमीटर पाहायला गेलं तर 8 to 10 मायक्रोचे डायमीटर आहे. जे गोल केलेत, जे काय म्हणते स्क्वेअर केलेत ते महत्त्वाचे, MCQ महत्त्वाचे, तेवढं ध्यानात ठेवा. बेसोफिल कसं बायलोब असतो, हा दोन्ही बायलोब आहे आणि डायमीटर ह्याची 8 to 10 मायक्रो आहे. नंतर पाहायला गेलं तर मोनोसाइड आर लार्जर ल्युकोसाइट आहे विथ डायमीटर 14 ते 18 मायक्रो. न्यूक्लियस इज अ राऊंड ओव्हल आणि हॉर्सू शेप, बीन शेप अँड किडनी शेप, अशा प्रकारे. नंतर पाहायला गेलं तर पुढं लिम्फोसाइट. आता लिम्फोसाइटमध्ये पाहायला गेलं डू नॉट ग्रॅन्युल वगैरे ह्याच्यात नसतं सायटोप्लाझममध्ये. न्यूक्लियस इज अ ओव्हल, बीन शेप और किडनी शेपचं असतं. नंतर फंक्शन जर पाहायला गेलं तर इसिनोफिल, बेसोफिल, न्यूट्रोफिल, मोनोसाइट आणि लिम्फोसाइट. आता एक फंक्शन बघूया. इसिनोफिलचं फंक्शन आहे अँटी हिस्टेमाइन एन्झाईम वगैरे रिलीज करतो ते. बेसोफिलचं हिस्टेमाइन रिलीज करतो आणि हिस्टेमाइन काय करतो, हिस्टामाइनचं ॲक्शन काय, इन्फ्लामेटरी रिॲक्शन. आणि त्याचं अपोजिट काम काय येतं, अँटी हिस्टामाइनचं काय करतं ते काय असतं, ॲलर्जिक रिॲक्शनचं अपोजिट म्हणजे असोसिएट म्हणजे त्याचं अपोजिट वर्क आहे त्याचं, त्यामुळे अँटीहिस्टामाइन म्हटलं. नंतर पाहायला गेलं तर न्यूट्रोफिल असतं, फर्स्ट लाईन डिफेन्स द्यायचं काम करतं न्यूट्रोफिल. फॅगोसायटिक नेचरचं आहे. मोनोसाइट पण फॅगोसायटिक नेचर आहे. आणि काय म्हटलं, प्ले IMP रोल इन डिफेन्स मेकॅनिझम. नंतर पाहायला गेलं तर लिम्फोसाइटमध्ये पाहायला गेलं तर रिस्पॉन्सिबल फॉर इम्युनिटीसाठी लिम्फोसाइट महत्त्वाचं आहे, अशा प्रकारे. आता वर पाहायला गेलं तर ही त्याची काय सिक्वेन्स आहे, ही अशी जी होती एक ट्रिक, नहीं लावूंगा मैं ॲसिड बॉटल, अशी ट्रिक होती. यामध्ये कशी ही त्याची काय म्हणते ना, ह्याची नंबरिंगवरती म्हणजे किती पर्सेंटेजमध्ये आपल्या शरीरात पाहायला मिळतं. N जास्त आहे म्हणजे न्यूट्रोफिल जास्त आहे, लिम्फोसाइट त्यापेक्षा कमी, मग मोनोसाइट कमी, त्यानंतर ॲसिडोफिल कमी, त्यानंतर बेसोफिल सगळ्यात कमी. ही अशी आपल्या बॉडीमध्ये एवढ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं, अशा प्रकारे हे प्रेझेंट असतं. नंतर आता पुढे जर पाहायला गेलं तर आता पाहतो आपण लिम्फोसाइट. आता लिम्फोसाइटमध्ये काय सांगितलं, डिपेंडिंग अपॉन साईज, लार्जर लिम्फोसाइट आणि स्मॉल लिम्फोसाइट. लार्जर कसे असतील, यंगर सेल असतात ते लार्ज असतात आणि जे स्मॉल असतात ते ऑल्डर सेल असतात. नंतर पाहायला गेलं तसं डिपेंडिंग अपॉन द फंक्शन, T लिम्फोसाइट आणि B लिम्फोसाइट हे दोन, हे जे मेनली कसे फंक्शन होऊन 2 आहेत त्याचे लिम्फोसाइट. T काय करतात, सेलर इम्युनिटी देतात आणि B काय करतात, अँटीबॉडी. आता AB अँटीबॉडी इम्युनिटी. आता इम्युनिटीचे प्रकार, आता इम्युनिटी काय, इम्युनिटी इज डिफाइंड ॲज द कॅपॅसिटी ऑफ द बॉडी टू रेजिस्ट द पॅथोजेनिक एजंट. टाईप ऑफ इम्युनिटी, आता इम्युनिटीचे टाईप बघतो, इनेट इम्युनिटी, ॲक्वार्ड इम्युनिटी. आता इनेट इम्युनिटी म्हणजे काय, इनेट इम्युनिटी इज द बॉर्न कॅपॅसिटी ऑफ द बॉडी टू रेजिस्ट पॅथोजन वगैरे, म्हणजे इनेट म्हणजे जन्मताच असते. ॲक्वार्ड कशी असते, ती बाहेरून आपण घेतलेली असते. म्हणजे काय म्हटलं, ॲक्वार्ड इम्युनिटी इज द रेजिस्टंट डेव्हलप इन द बॉडी अगेन्स्ट द एनी स्पेसिफिक फॉरेन बॉडी लाईक bacteria, viruses, toxin, vaccine. So this type of the immunity is also specific immunity. Type acquired immunity कोणते, सेल्युलर आणि ह्युमोरल. आता सेल्युलर आणि ह्युमोरल हे 2 acquired immunity टाईप आहे. आता T लिम्फोसाइट पाहतो आपण. T लिम्फोसाइटमध्ये 4 प्रकार असतात, हेल्पर, किलर, सप्रेसर, मेमरी. हेल्परला आपण CD4 म्हणतो, किलरला CD8 म्हणतो. तेच सांगितलं खाली. T लिम्फोसाइट आर प्रोसेड इन थायमसमध्ये तयार होतात. थायमस सेक्रेट द हार्मोन कॉल्ड एज थायमोसिन, प्ले एन IMP रोल इन इम्युनिटी. टाईप आता हे महत्त्वाचं, थायमस ग्लॅन्ड कोणता हार्मोन सोडतो, थायमोसिन, आणि त्याचं काय करतं, इम्युनिटीमध्ये रोल आहे. आता T लिम्फोसाइटचे आपण टाईप बघतोय, एक बघूया. आता हेल्पर T सेल म्हणजे याला काय म्हणतात, इंड्युसर T सेल, ऑल्सो कॉल्ड एज CD4 सेल बिकॉज ऑफ द मॉलिक्यूल कॉल्ड एज CD4 ऑन देअर सरफेस. त्यानंतर सायटोटॉक्सिन T सेल्स और किलर T सेल, ऑल्सो कॉल्ड एज CD8 सेल बिकॉज ऑफ द प्रेझेन्स ऑफ द मॉलिक्यूल कॉल्ड एज CD8 ऑन देअर सरफेस. त्यानंतर सप्रेसर T सेल अँड मेमरी T सेल.
आता पाहतो आपण बी लिम्फोसाइट. बी लिम्फोसाइटमध्ये काय सांगितलं, टाईप्स ऑफ बी लिम्फोसाइट, प्लाझ्मा सेल आणि मेमरी सेल. प्लाझ्मा सेल आणि मेमरी सेल दोन प्रकारे. स्टोरेज ऑफ बी लिम्फोसाइट आफ्टर द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द बी लिम्फोसाइट आर स्टोर इन द लिम्फॉइड टिश्यू ऑफ द लिम्फ नोड, स्प्लीन, बोन मॅरो अँड GI ट्रॅकमध्ये आपण स्टोअर केले जातात नंतर जे जेव्हा मॅच्युअर होऊन होते तेव्हा. आता नंतर पाहतो आपण प्लेटलेट. आता प्लेटलेटमध्ये काय सांगितलं आहे, काय प्लेटलेट. आता प्लेटलेटचं काय दिलं इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं आहे, प्लेटलेट आर काय थ्रोम्बोसाइट आर फॉर्म इलिमेंट ऑफ द ब्लड. म्हणजे काय थ्रोम्बोसाइट काय फॉर्म इलिमेंट ऑफ द ब्लडचे ते. नंतर काय सांगितलं स्मॉल, कलरलेस अँड नॉन न्यूक्लियोटाइड वगैरे. नंतर काय सांगितलं साईज ऑफ प्लेटलेट, हे वर एलिमेंट वगैरे ह्याच्यावर फोकस न करू, फक्त खाली कंटेंट वगैरे दिला त्याच्यावर फोकस करा, कारण की नोट्स जुन्या आहेत अशा प्रकारे. आणि छान नोट्स आहेत, एवढंच नोट्स तुम्ही जरी केला तर छान तुमचं प्रिपेअर होऊन जाईल. नंतर साईज ऑफ प्लेटलेट, प्लेटलेटची साईज 2.5 मायक्रोमीटर, व्हॅल्यूम 7.5 मायक्रो. त्यानंतर पाहिलं शेप डंबल शेपचं असतं, कॉमन शेप वगैरे असतं. स्ट्रक्चर अँड कंपोजिशन पाहिलं गेलं, प्लेटलेट इज अ कन्स्टिट्यूटेड बाय सेल मेम्ब्रेन और सरफेस मेम्ब्रेन, मायक्रोट्युब्युल, सायटोप्लाझम. नॉर्मल जी व्हॅल्यू असते ती 2.5 लाख ते 2.5 लाख ही त्याची नॉर्मल व्हॅल्यू असते. नंतर जर पुढं पाहायला गेलं तर 2.5 लाख ते जवळपास 4 लाखपर्यंत आपल्याला रेंज पाहायला मिळते. नंतर पाहायला गेलं एज, जेंडर आणि हाय ॲल्टिट्यूड आफ्टर मील, म्हणजे जेवणानंतर वगैरे आपल्याला ह्यानुसार कंडिशनमध्ये चेंज पाहायला मिळू शकतो संख्येमध्ये ह्याच्या अशा प्रकारे. आता पुढं पाहतोय आपण की काय फंक्शन ऑफ प्लेटलेट. फंक्शन ऑफ प्लेटलेटमध्ये रोल इन ब्लड क्लॉटिंग, रोल इन प्रिव्हेंटेशन ऑफ ब्लड लॉस, त्यानंतर रोल इन अ रिपेअर ऑफ रप्चर ब्लड वेसल, रोल इन अ डिफेन्स मेकॅनिझम. लाईफ स्पॅन असतो ॲव्हरेज 10 दिवसात लाईफ स्पॅन असतो, 8 ते 11 दिवसापर्यंत. अँड स्प्लिनोमॅगली ऑफ अँड स्प्लिनेक्टॉमी इन्क्रीजेस प्लेटलेट काउंट वगैरे. अशा प्रकारे टोटल आपण हिमोपोएटिक सिस्टीमचा पूर्ण ब्लड अँड बॉडी फ्लुइड हा पूर्ण पार्ट पाहिला आहे. यावरती तुम्हाला शॉर्ट क्वेश्चन असतात, नाही तर प्लाझ्मा प्रोटीन वगैरे ते एकदा व्हिडिओ पाहून घ्या. अशा प्रकारे पूर्ण आपण ब्लडचा हा हिमोपोएटिक सिस्टीम संपवलेली आहे. आणि ते फक्त प्लाझ्मा प्रोटीन वगैरे एकदा पाहून घ्या. आणि त्यानंतर जर झालं तर ब्लड ग्रुप वगैरे हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे, तो एक आपण कव्हर करूया लवकर. अशा प्रकारे पूर्ण चॅप्टर होता. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.